Hello friends, you are watching the Chem Learning YouTube channel. We are here to discuss today about the reactions of alcohols. अल्कोहोलच्या काही रिएक्शन्स आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्कस करायच्या आहेत. जसं मागच्या काही दोन व्हिडिओमध्ये आपण काही प्रिपरेशन मेथड्स डिस्कस केल्या, त्यांचे काही एक्झाम्पल प्रॅक्टिस क्वेश्चनमध्ये आपण बघितले, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक आहेत. तसंच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही रिॲक्शन्स डिस्कस करायच्यात अल्कोहोलच्या रिॲक्शन म्हटल्यानंतर अल्कोहोल या रिॲक्शन्समध्ये रिॲक्टंट म्हणून वापरायचा आहे आणि त्या अल्कोहोल मॉलिक्युल्स वापरून आपल्याला त्यांच्यापासून काही नवीन कंपाऊंड्स तयार करायचे. तर ते कसे तयार करायचे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचे. नंबर ऑफ रिॲक्शन्स आहेत अल्कोहोलच्या. अल्कोहोल इज अ व्हर्साटाईल molecule which can be used to prepare number of molecules, number of different functional groups also. But in this video we will limit our discussion to some of the functional group preparation from alcohols. Okay, so let us discuss the reactions of alcohol. The first reaction that we will discuss in this video is first reaction, that is the reaction of alcohols with hydrogen acids, that is HX. आपल्याला पहिली रिॲक्शन जी अल्कोहोलची डिस्कस करायची आहे ती हायड्रोजन ॲसिड्स सोबतची रिॲक्शन किंवा हॅलो ॲसिड सोबतची रिॲक्शन डिस्कस करायची आहे. तुम्हाला माहीत असेल तर हॅलो ॲसिड्स आपण कुणाकुणाला म्हणतो? जनरली आपण हॅलो ॲसिड्स HI, HBr आणि HCl यांना म्हणतो आपण, बरोबर. हॅलो ॲसिड्स आपण HI, HBr आणि HCl यांना म्हणतो कारण यांच्यामध्ये हॅलोजन हा ग्रुप काउंटर पार्ट आहे. Br, Cl आणि आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन आणि आयोडीन हे काउंटर पार्ट्स आहेत आणि ते सगळे ॲटम्स हे प्रोटॉनला जोडलेले आहेत. Br मायनस, Cl मायनस, I मायनस हे सगळे ॲनायन्स हे प्रोटॉनला जोडलेले आहेत. H+ या प्रोटॉनला जोडलेले आहेत. म्हणून या कंपाऊंड्सना आपण पर्टिक्युलर एक वर्ड वापरतो, हॅलो ॲसिड्स. सो हॅलो ॲसिड सोबत काय रिॲक्शन होते ते आपल्याला पहिल्या रिॲक्शनमध्ये डिस्कस करायचं आहे. आता पहिली गोष्ट इथे रिॲक्शन्स समजून घेण्या अगोदर यांच्या काय रिॲक्शन होतात ते समजून घेण्या अगोदर काही गोष्टी महत्त्वाच्या आपण क्लिअर करू. कुठल्या गोष्टी? तर पहिली गोष्ट म्हणजे अल्कोहोल सोबत आपण जेव्हा या मॉलिक्यूलची रिॲक्शन करतो, समजा आपण एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल घेतला आहे, फॉर एक्झाम्पल CH3OH हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल घेतला आहे आणि त्या CH3OH या अल्कोहोलच्या मॉलिक्यूलची, ज्याला आपण मिथॅनॉल असं म्हणतो, त्या अल्कोहोलच्या मॉलिक्यूलची HI सोबत रिॲक्शन केली, HBr सोबत रिॲक्शन केली आणि HCl सोबत सुद्धा रिॲक्शन केली. तर या तिन्हीपैकी, या तीन ॲसिड्सपैकी मिथॅनॉल सोबत सगळ्यात फास्ट रिॲक्ट कोण होईल, त्यांचा रेट ऑफ रिॲक्शन कुणाचा जास्त असेल? HIचा असेल, HBrचा असेल का HClचा असेल? तर यातली एक फंक्शनल ऑर्डर आहे, ही ऑर्डर महत्त्वाची आहे आणि ही ऑर्डर आपल्याला असं सांगते की HI रिॲक्ट्स फास्टेस्ट. या तिघांपैकी HI हायड्रोआयोडिक ॲसिड ज्याला म्हणतो आपण HIला, तो हायड्रोआयोडिक ॲसिड अल्कोहोलसोबत सगळ्यात फास्ट रिॲक्ट होतो कम्पेअर्ड टू द HBr आणि त्यानंतर HBr विल रिॲक्ट फास्टर दॅन HCl. सो ही यांची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे. कसल्या कोणासोबत? अल्कोहोलच्या मॉलिक्यूलसोबत. सेम जर अल्कोहोल मॉलिक्यूल घेतला असेल आणि या तिघांसोबत जर त्याचा रेट ऑफ रिॲक्शन कम्पेअर केला तर आपल्याला ही ऑर्डर सापडते. HI विल रिॲक्ट फास्टर than HBr will react faster than HCl. So you can say here the reactivity order, बरोबर. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर हे काय लिहिलंय आपण? रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. अल्कोहोल सोबत हे तीन ॲसिड्स या सिक्वेन्समध्ये रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आपल्याला दाखवतात. HI फास्टेस्ट, HCl स्लोवेस्ट. त्यानंतर अजून एक याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कम्पॅरिझनमध्ये येते. आपण सुरुवातीला नॉमेनक्लेचर पाहताना क्लासिफिकेशन हा पण पार्ट बघितला आणि त्याच्यामध्ये आपण बघितले की अल्कोहोल्स कॅन बी क्लासिफाईड ॲज अ प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल और टर्शरी अल्कोहोल. बरोबर. आपण लिहूया प्रायमरी अल्कोहोल, प्रायमरी OH, देन सेकंडरी OH आणि टर्शरी OH. बरोबर, टर्शरी OH. सो प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असे तीन अल्कोहोल्स आपण सुरुवातीला क्लासिफिकेशनमध्ये बघितलेत. तर आता समजा आपण सुरुवातीला जसं केलं होतं, ॲसिड्स बदलले आणि अल्कोहोल सेम घेतला होता. आता आपण काय करूया? ॲसिड सेम ठेवूया. कुठला तरी यापैकी एक ॲसिड कन्सिडर घेतला आपण रिॲक्शनसाठी. HBr घेतला फॉर एक्झाम्पल आणि या HBrची रिॲक्शन आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणजे मिथॅनॉल, सेकंडरी अल्कोहोल म्हणजे प्रोपेन 2 प्रोपेनॉल किंवा प्रोपेन 2 ऑल याच्यासोबत केली आणि एका टर्शरी अल्कोहोल सोबत केली,
फॉर एक्झाम्पल टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, याच्यासोबत आपण रिॲक्शन केली तर कुठला फास्टेस्ट रिॲक्ट होईल? तर जशी ही ऑर्डर आपण रिॲक्टिव्हिटीची दाखवली त्याच पद्धतीनं अल्कोहोलच्या बाबतीत सुद्धा आपल्याला रिॲक्टिव्हिटी ऑर्डर सांगता येईल. टर्शरी अल्कोहोल रिॲक्ट्स फास्टर. इट इज ऑब्झर्व्ड दॅट tertiary alcohol reacts faster than secondary alcohol while secondary alcohol react faster than primary alcohol. So इथे ऑर्डर थोडीशी वेगळी आहे. प्रायमरी अल्कोहोल स्लो रिॲक्ट होतात तर टर्शरी अल्कोहोल हा जास्ती रिॲक्ट होतो हे आपण सांगू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर एकदा समजून घेतली की आता आपल्याला याच्या पुढे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर समजून घेतल्यानंतर आपल्याला याच्या पुढे आता रिॲक्शन्स बघायच्यात. एकेकाची ॲसिडची काय रिॲक्शन होते ते बघू. आपण एक एक्झाम्पल एक घेऊया प्रत्येक ठिकाणी. पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण सोप्यात सोपा अल्कोहोल C2H5OH ज्याला आपण इथॅनॉल असं म्हणतो, प्लस आपण सुरुवातीला HCl ची रिॲक्शन काय होते ते बघू. HCl ची रिॲक्शन काय होते ते पाहू. ओके, हायड्रोक्लोरिक ॲसिड ज्याला म्हणतो आपण त्याची रिॲक्शन काय होते ते बघूया. आता हायड्रोक्लोरिक ॲसिड जेव्हा रिॲक्ट होतो त्यावेळेला त्याच्यासोबत कुठला तरी आपल्याला एक कॅटलिस्ट ॲड करायला लागतो. जनरली ZnCl2 हा कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो. झिंक क्लोराईड ज्याला आपण म्हणतो तो कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो. आणि या केसमध्ये तर काय रिॲक्शन होते? C2H5OH आणि HCl यांची रिॲक्शन होऊन इथे आपल्याला प्रॉडक्ट मिळतो C2H5 आणि याला रिप्लेस होतो Cl. थोडक्यात काय तर इथं अल्कोहोलचा OH ग्रुप जो आहे तो रिप्लेस करतो हॅलोजन. बरोबर, हॅलोजन. याच्या अगदी एक्झॅक्ट विरुद्ध प्रिपरेशन मेथडमध्ये आपण बघितले. प्रिपरेशन मेथडचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही ही रिॲक्शन उलट रिव्हर्समधली रिॲक्शन बघितली असेल. ती रिॲक्शन ते व्हिडिओ बघितले नसतील तर मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या त्या व्हिडिओची लिंक ठेवतो, पाठवतो, ती पहा आणि मग ही रिॲक्शन तुम्हाला आपोआप समजेल. OH ग्रुपला इथे कोण रिप्लेस करतो? हॅलोजन. प्रिपरेशन मेथडमध्ये आपण बघितलं होतं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड. इथं तयार झालेला कंपाऊंड जो आहे तो अल्किल हॅलाइड आहे. इथिल क्लोराईड हा अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल आहे. सो प्रिपरेशन मेथडच्या ही एक्झॅक्ट अपोजिट रिॲक्शन आहे, अल्कोहोलचं कन्व्हर्जन हॅलोजनमध्ये. थोडक्यात काय तर तुम्हाला OH ग्रुपला किंवा हायड्रॉक्सी ग्रुपला अल्किल चेनमधल्या रिप्लेस करायचं असेल, कशानं? हॅलोजननं रिप्लेस करायचं असेल तर या रिॲक्शन्स तुम्ही वापरू शकता हॅलोजन ॲसिड सोबतच्या. तर त्यामध्ये ZnCl2 आणि HCl. ZnCl2 is taken as a catalyst, HCl is a reactant molecule which replaces the chlorine, which replaces the hydroxy group in the alcohol from by using the HCl, that is chlorine replaces the OH group. Further, this combination, that is HCl plus ZnCl2, this combination is called as a Lucas reagent, LUCAS REAGENT. हा जो मॉलिक्यूल आहे, हा जो HCl मॉलिक्यूल आणि ZnCl2 हा कॅटलिस्ट, या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे जेव्हा रिॲक्शनमध्ये वापरलं जातं त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो? ल्युकास रिॲक्शन किंवा ल्युकास रिएजंट असं म्हणतो. आणि ही जी टेस्ट आहे अल्कोहोलसाठीची त्याला ल्युकास टेस्ट असं सुद्धा म्हटलं जातं. फेमस टेस्ट आहे ल्युकास टेस्ट म्हणून. ती ल्युकास टेस्ट म्हणून ही टेस्ट फेमस आहे किंवा ही रिॲक्शन फेमस आहे. आता दुसरी गोष्ट, इथं आपण हा जो अल्कोहोल वापरलाय तो प्रायमरी अल्कोहोल वापरलाय. बरोबर. मग इथं रिॲक्टिव्हिटी कुणाची जास्त असते? टर्शरी अल्कोहोलची. आपण बघितले रिॲक्टिव्हिटी ऑर्डरमध्ये. सो टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्ती असल्यामुळं इथे जसा कॅटलिस्ट लागतो ZnCl2, फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पलच पाहूया. CH3 आणि हा OH हा झाला टर्शरी अल्कोहोल. या केसमध्ये रिॲक्शन होण्यासाठी फक्त HCl असला तरी पुरतो. नुसता HCl जरी घेतला, कॉन्सन्ट्रेटेड HCl जरी घेतला तरी पुरतो. इथे कॅटलिस्ट वापरण्याची सुद्धा गरज पडत नाही कारण रिॲक्टिव्हिटी वाढली आहे. प्रायमरी अल्कोहोल इतके रिॲक्टिव्ह नसतात पण टर्शरी अल्कोहोल्स आर मोर रिॲक्टिव्ह अँड देअरफॉर हिअर यू विल गेट द रिॲक्शन विदाउट कॅटलिस्ट. कॅटलिस्ट नसला तरी रिॲक्शन होईल आणि इथे आपल्याला रिप्लेसमेंट पण मिळेल. एक रिॲक्शन, एक प्रॉडक्ट मिळेल CH3 आणि Cl, ज्याला आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणतो. त्या टाईपची रिॲक्शन जसं वरती पण झाली तशीच खाली सुद्धा आपल्याला मिळेल. यामध्ये दुसरा एक प्रॉडक्ट मिळण्याची पॉसिबिलिटी असते. जनरली टर्शरी अल्कोहोल ज्या वेळेला असतो प्रेझेंट त्यावेळेला दुसरा एक प्रॉडक्ट मिळण्याची पॉसिबिलिटी असते. कुठला? इलिमिनेशन रिॲक्शनचा प्रॉडक्ट मिळण्याची पॉसिबिलिटी असते. हे वरचं एक्झाम्पल खोडू आपण. दुसरा कुठला प्रोडक्ट मिळू शकतो? तर असं होऊ शकतं की HCl हा याचं प्रोटोनेशन करतो, याला OH2 मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि OH2 मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर इथनं OH2 बाहेर पडला म्हणजे H2O मॉलिक्यूल जर निघून गेला तर इथं कॅटायन तयार होऊन या तिन्हीपैकी एका कार्बनवरचा हायड्रोजन
रिमूव्ह होऊ शकतो. थोडक्यात H+ एका कार्बनवरनं आणि OH- इथून सेंट्रलच्या कार्बनवरनं असे जर H2O मॉलिक्यूल बाहेर पडला, वॉटर डिहायड्रेशन रिएक्शन जर झाली तर त्यातनं आपल्याला दुसरा एक प्रॉडक्ट मिळू शकतो -H2O. याला म्हणायचं डिहायड्रेशन रिएक्शन. जेव्हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो तर त्याला म्हणतो आपण डिहायड्रेशन रिएक्शन. सो या केसमध्ये आपल्याला असा सुद्धा एक प्रॉडक्ट मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण या CH3 वरच्या CH3 मधनं एक हायड्रोजन गेला असं कन्सिडर करू. सो यू विल गेट हिअर CH3 CH3. You will get such type of double bond, carbon carbon double bond, that is alkene molecule. बरोबर. हा फंक्शनल ग्रुप कुठला आहे? अल्कीन मॉलिक्यूल आहे. सो आफ्टर डिहायड्रेशन फ्रॉम टर्शरी अल्कोहोल यू गेट द अल्कीन मॉलिक्यूल ॲज अ प्रॉडक्ट मॉलिक्यूल. ही सुद्धा रिएक्शन आपण हायड्रेशन ऑफ अल्कीन या प्रिपरेशन मेथडमध्ये बघितलेली आहे. याच्या अपोजिट रिएक्शन आहे ती. बरोबर. इथं काय झालंय? वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलाय म्हणजे काय झालं? डिहायड्रेशन झालं. याच्या अपोजिट रिएक्शन काय आहे? अल्कीनमध्ये वॉटरची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतो? अल्कोहोल हा प्रॉडक्ट मिळतो. ही रिएक्शन आपण ऑलरेडी स्टडी केली आहे प्रिपरेशन मेथड्समध्ये. पुन्हा एकदा सांगतो की प्रिपरेशन मेथडच्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, ती पहा म्हणजे तुम्हाला या रिएक्शन्सचा अंदाज येईल. बरोबर आहे. याच्या रिव्हर्स रिएक्शन आपण प्रिपरेशनमध्ये बघितलेले आहेत. सो या दोन मेथड जे आहेत, ही जी मेथड आहे ॲसिड सोबत रिएक्शन करण्याची, ही रिएक्शन झाल्यानंतर पर्टिक्युलर टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीत, दिस इज द टर्शरी अल्कोहोल, अँड टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीमध्ये रिएक्शन झाल्यानंतर सबस्टिट्यूशनचा प्रोडक्ट तर मिळतोच, पण त्याच्यासोबत बाय प्रोडक्ट म्हणून अल्कीन हा साईड प्रोडक्ट सुद्धा तयार होण्याची शक्यता असते. सो हिअर यू गेट द मिक्सचर ऑफ प्रोडक्ट. दिस डज नॉट हॅपन इन केस ऑफ प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल प्रिफर्स द सबस्टिट्यूशन रिएक्शन, व्हाईल टर्शरी अल्कोहोल ऑलवेज प्रिफर्स द इलिमिनेशन ॲज वेल ॲज सबस्टिट्यूशन रिएक्शन. इथं मिक्सचर ऑफ प्रोडक्ट मिळण्याची शक्यता असते. सो नाउ वी विल डिस्कस द रिएक्शन विथ HBr. आपल्याला हॅलोजनमध्ये क्लोरीन सोबत आपण HCl सोबत रिएक्शन केली. HCl क्लोरीन कंटेनिंग ॲसिड सोबत रिएक्शन केली. आता आपण एक पुढची रिएक्शन बघू HBr सोबत. HBr सोबत रिएक्शन केल्यानंतर काय होतं? ऑब्व्हियसली हॅलोजन OH ला रिप्लेस करणारे रिएक्शन तीच होणार आहे, पण काय होतं ते पाहूया. एक्झाम्पल घेऊया एक. फॉर एक्झाम्पल CH3 CH2OH हा प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतलं आहे आपण. प्रायमरी अल्कोहोल विथ इट रिॲक्ट्स विथ HBr. दिस रिॲक्ट्स विथ HBr मॉलिक्यूल. सो सिम्पल सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल. इथे तुम्ही H2SO4 सारखा ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट म्हणून वापरू शकता. H+च्या प्रेझेन्समध्ये, कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. अँड हिअर यू गेट CH3 CH2Br. ब्रोमीन OH ला सबस्टिट्यूट करतो. OH ग्रुप रिप्लेस्ड विथ ब्रोमीन हिअर. सो सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा इथे प्रॉडक्ट मिळतो. सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीत थोडा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे की इथे प्रॉब्लेम इन द सेन्स असं नाही आहे की रिॲक्शन होत नाही किंवा होते असं नाही आहे. प्रॉब्लेम म्हणजे मला म्हणायचं आहे असं की इथे जसा कॅटलिस्ट घेतलाय आपण H+, HBr सोबत H+ हा कॅटलिस्ट लागतो. पर्टिक्युलरली कॉन्सन्ट्रेटेड HBr. आपण हे सगळे कॉन्सन्ट्रेटेड HBr, कॉन्सन्ट्रेटेड HCl हे सोल्युशन वापरतोय आणि यांच्यासोबत जर सल्फ्युरिक ॲसिड वापरला तर प्रायमरी अल्कोहोलमध्ये सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. पण सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीत हा H+ घेण्याची गरज नाही, कारण त्यांची रिॲक्टिव्हिटी प्रायमरी अल्कोहोलपेक्षा जास्त आहे. सो हिअर यू कॅन टेक डायरेक्टली, आपण एक फक्त टर्शरीचं एक्झाम्पल घेऊया. CH3 CH3OH. Just you react this with concentrated HBr at room temperature. Only at room temperature you can conduct this reaction, and this will replace the OH group in the molecule with halogen, that is bromine. Okay, so bromine will replace here OH group. At room temperature only this reaction can happen, and no catalyst is required here. या रिएक्शन मध्ये कुठलाही कॅटलिस्टची गरज पडत नाही, कारण टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी काय आहे? दिस इज द टर्शरी अल्कोहोल. ओके, सो टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्ती असल्यामुळे या ठिकाणी कॅटलिस्टची गरज पडत नाही. ही झाली ब्रोमीन सोबतची रिॲक्शन. आता आयोडीन सोबत काय होतं ते बघू. HCl झाला, HBr झाला. आता HI सोबत काय होतं ते एक एक्झाम्पल पाहूया आपण. HI सोबत पण अशाच पद्धतीनं रिॲक्शन होते. CH3 CH2OH. आपण थोडं एक्झाम्पल चेंज करू. प्रायमरी अल्कोहोलच आहे, पण प्रोपिल अल्कोहोल घेऊया, प्रोपॅनॉल घेऊया. बरोबर. याच्यामध्ये प्रोपॅनॉलमध्ये HI सोबत रिॲक्शन करायची आपल्याला, हायड्रोआयोडिक ॲसिड सोबत रिॲक्शन करायची, आणि इथे कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ॲसिड प्लस आपण घेणार आहे अजून कॉन्सन्ट्रेटेड कॅटलिस्ट म्हणून इथं आपण वापरणार आहे H3PO4.
फॉस्फोरिक ॲसिड ज्याला म्हणतो आपण, तो कॅटलिस्ट म्हणून इथं वापरायला लागतो. कोणाच्या बाबतीत? हायड्रो आयोडिक ॲसिडच्या बाबतीत. तुम्हाला जर रिॲक्शन HI सोबत करायची असेल अल्कोहोलची तर H3PO4 हा कॅटलिस्ट जनरली वापरला जातो. सो हिअर यू विल गेट हिअर CH3 CH2 CH2 iodine. OH will be replaced. This OH will be replaced by the iodine atom. So here the substitution reaction takes place where HI is used as a reagent and H3PO4 is used as a catalyst. आता ह्याच्यासोबत अजून एक रिॲक्शन आहे, अजून एक चांगली रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये आपण हा जर कॉन्सन्ट्रेटेड HI घेतला आणि H3PO4च्या ऐवजी कॅटलिस्ट चेंज केला, आपण रेड फॉस्फरस मॉलिक्यूल हा जर कॅटलिस्ट म्हणून घेतला असेल तर या रिॲक्शनमध्ये सबस्टिट्यूशन न होता, HI सबस्टिट्यूशन न होता रिडक्शन रिॲक्शन होते. म्हणजे काय मिळेल? रिडक्शन झाल्यानंतर काय मिळेल तर OH H2O म्हणून निघून जातो आणि हायड्रोजन इथे ॲड होतो. यू विल गेट हिअर अल्केन मॉलिक्यूल CH3 CH2 अँड CH3. ओके, हा अल्केन म्हणजे प्रोपेन मिळाला इथे, बरोबर आहे. प्रोपेन ANE, प्रोपॅनॉलपासून काय मिळाला? प्रोपेन मिळाला आपल्याला. सो रेड फॉस्फरस आणि HI हे जर दोन रिएजंट तुम्ही वापरले तर यांच्यासोबत रिडक्शन होतं आणि रिडक्शन झाल्यानंतर आपल्याला अल्कोहोलपासून करस्पॉन्डिंग अल्केन तयार होतो. ही रिॲक्शनची या खासियत आहे. या ज्या सगळ्या आपण रिॲक्शन्स डिस्कस केल्या HCl सोबत, HBr सोबत, HI सोबत, या सगळ्या रिॲक्शन्स या हॅलोजन ॲसिडच्या रिॲक्शन आहेत आणि जनरली OH ग्रुपला जर तुम्हाला रिप्लेस करायचं असेल, हॅलोजननं रिप्लेस करायचं असेल अल्किल चेनमध्ये, तर या रिॲक्शन्स जनरली यूज केल्या जातात. सबस्टिट्यूशन रिॲक्शन या वेगवेगळ्या पद्धतीनं आपण डिस्कस केल्या. आता अजून एक मेथड आहे हॅलोजन आणण्यासाठीची, ज्याला आपण सेकंड रिॲक्शन म्हणून डिस्कस करणार आहे. सेकंड रिॲक्शन म्हणून आपण डिस्कस करणार आहे हॅलोजन सोबतची विथ SOCl2. याचं नाव आहे थायोनिल क्लोराइड, CHLORIDE. या मॉलिक्यूलचं नाव आहे थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइड असं या मॉलिक्यूलचं नाव आहे आणि हा थायोनिल क्लोराइड सुद्धा आपल्याला OH ग्रुपला हॅलोजननं सबस्टिट्यूट करण्यासाठी वापरता येऊ शकतो. बऱ्याचशा रिॲक्शन्स याच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स म्हणून पाहिल्या जातात. आपण एक एक्झाम्पल घेऊया. सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घेऊ. CH3 CHOH CH2 CH3 2 ब्युटॅनॉल किंवा ब्युटेन 2 ऑल. ओके, 2 ब्युटॅनॉल हे आपण एक्झाम्पल घेतलंय. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ह्याची रिॲक्शन करायची आहे SOCl2 सोबत SOCl2. लक्षात घ्या, थायोनिल क्लोराइडमध्ये क्लोरीन असल्यामुळे इथे सबस्टिट्यूशन रिॲक्शन फक्त क्लोरीनच पॉसिबल आहे. OH रिप्लेस होतो क्लोरीननं. ठीक आहे. सो 2 ब्युटॅनॉल घेतलं आहे आपण, SOCl2 वापरलं आहे आणि याच्यासोबत आपल्याला कॅटलिस्ट म्हणून जो वापरायचा आहे तो एक K2CO3 सारखा बेस वापरायचा आहे. ओके, K2CO3 सारखा बेस वापरायचा आहे. थायोनिल क्लोराइड प्लस K2CO3 हे कॉम्बिनेशन वापरायचं आहे. तर काय होईल? प्रॉडक्ट आपल्याला काय मिळेल? CH3 CH2 CH3 ही अल्किल चैन आणि OHच्या ठिकाणी काय येणार आहे? क्लोरीन येणार आहे, बरोबर. सो यू विल गेट हिअर 2 क्लोरोब्युटेन CHLOROBUTANE 2 क्लोरोब्युटेन हा तुम्हाला काय मिळेल? प्रोडक्ट मिळेल. सो अशा पद्धतीनं थायोनिल क्लोराइड सोबत जेव्हा आपण रिॲक्शन करतो त्यावेळेस OH ग्रुप रिप्लेस कशानं होतो? क्लोरीननं रिप्लेस होतो. सो एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुम्हाला अल्किल चैनमध्ये हॅलोजननं OH ग्रुपला रिप्लेस करायचं असेल तर एकतर तुम्ही पहिली मेथड वापरा. फर्स्ट मेथड डिस्कस केली आपण रिॲक्शनची, जी कुठली? ज्याच्यामध्ये आपण हॅलोजन ॲसिड्स वापरले HCl HBr HI हे, किंवा दुसरी ही एक मेथड आहे OH ग्रुपला हॅलोजननं रिप्लेस करण्यासाठी. पण पर्टिक्युलरली जर तुम्हाला क्लोरीनच रिप्लेस करायचं असेल तरच ही रिॲक्शन वापरा. कुठली? SOCl2 सोबत रिॲक्शन करण्याची. थायोनिल क्लोराइड सोबत अल्कोहोलची रिॲक्शन केल्यानंतर तुम्हाला हॅलोजन म्हणजे क्लोरीन हा OHला रिप्लेस करताना बघायला मिळतो. ठीक आहे. सो हे मेथड सोपी आहे, अगदी सोपी सिंपल मेथड आहे. याच्यानंतर आपण थर्ड रिॲक्शन बघूया. थर्ड रिॲक्शन डिस्कस करायची आपल्याला. कुठली? रिॲक्शन विथ, आपण अल्कोहोलच्या काही रिॲक्शन्स डिस्कस करतोय या व्हिडिओमध्ये आणि आपल्याला थर्ड रिॲक्शन डिस्कस करायची आहे. कुठली? विथ फॉस्फरस हॅलाइड HALIDE, ज्याला आपण म्हणतो PX. आता फॉस्फरस हॅलाइड्स दोन प्रकारचे आहेत. कुठले? तर PCl
थ्री आणि PCl5 यात दोन प्रकारचे, म्हणजे पेंटाव्हॅलंट फॉस्फरस आणि ट्रायव्हॅलंट फॉस्फरस असलेले. फॉर एक्झाम्पल PBr3 आणि PBr5. ओके, समजते तुम्हाला? सो 3 हॅलोजन अटॅच असलेला फॉस्फरस आणि 5 हॅलोजन ॲटम असलेला फॉस्फरस, पेंटाव्हॅलंट फॉस्फरस आणि ट्रायव्हॅलंट फॉस्फरस, असे दोन फॉस्फरस हॅलाइडचे प्रकार पडतात. आणि हे दोन्ही मॉलिक्युल्स हॅलोजिनेशन रिएक्शन करण्यासाठी वापरले जातात. जेव्हा आपण म्हणतो ना की OH ग्रुपला हॅलोजननं रिप्लेस करायचे, OH ग्रुपला हॅलोजननं सबस्टिट्यूट करायचे, त्या रिएक्शनला आपण हॅलोजिनेशन असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो सबस्टिट्यूशन रिएक्शन करण्यासाठी हॅलोजनला सबस्टिट्यूट करण्यासाठी OH ग्रुपला हे दोन अजून रिएजंट्स वापरले जातात. तर पहिल्या दोन मेथड्स ज्या डिस्कस केल्या त्या पण याच प्रकारातल्या होत्या, म्हणजे हॅलोजननं OH ग्रुपची रिप्लेसमेंट करणे हा पण तोच प्रकार आहे. या रिॲक्शन्समध्ये आपण एक्झाम्पल 1-2 बघूया. फॉर एक्झाम्पल पहिलं PCl3चं एक एक्झाम्पल घेऊया आणि PCl5चं दुसरं एक्झाम्पल घेऊया. तर 3 मॉलिक्युल्स ऑफ CH3 CH2OH will react with PCl3 and you will get the replacement like this CH3 CH2Cl. हे 3 मॉलिक्युल्स आहेत, सॉरी हे 3 मॉलिक्युल्स तयार होतील अल्किल हॅलाइडचे, प्लस H3PO3 हा ॲसिड बाय प्रोडक्ट म्हणून तयार होईल. H3PO3 हा ॲसिड बाय प्रोडक्ट म्हणून तयार होईल. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण CH3 CH2OH. PCl3च्या ऐवजी PCl5 आपण वापरूया. पेंटाव्हॅलंट फॉस्फरस असलेला हॅलोजन आपण हॅलोजन फॉस्फरसचा कंपाऊंड वापरूया. याच्यामध्ये आपल्याला परत एकदा हॅलोजननं OH ग्रुपची रिप्लेसमेंट बघायला मिळेल. यू विल गेट हिअर CH3 CH2Cl प्लस याच्यातनं बाहेर काय पडेल, POCl3 हा मॉलिक्यूल बाहेर पडेल, प्लस HCl हा अजून एक साइड प्रोडक्ट ज्याला म्हणतो आपण बाय प्रोडक्ट, तो सुद्धा इथे तयार होईल. सो POCl3 HCl हे बाय प्रोडक्ट्स आहेत, पण मेन प्रोडक्ट काय आहे, अल्किल हॅलाइड हा आपला इथं काय आहे, मेन प्रोडक्ट तयार होईल. सो अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशनसाठी आपण या सगळ्या मेथड्स, आत्तापर्यंत ज्या 3 मेथड्स आपण रिएक्शन्स डिस्कस केल्या, अल्कोहोलच्या रिएक्शन म्हणून डिस्कस केल्या, त्या यू कॅन ट्रीट देम ॲज अ प्रिपरेशन मेथड फॉर अल्किल हॅलाइड्स ऑल्सो. बरोबर, अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशन मेथड असल्यासारख्याच आहेत या. अल्कोहोलला आपण रिप्लेस करतोय हॅलोजननं, म्हणजे या रिएक्शन्समध्ये प्रोडक्ट म्हणून सगळीकडे काय तयार होतोय, अल्किल हॅलाइड हा मॉलिक्यूल तयार होतो. सो दीज आर द प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किल हॅलाइड यू कॅन से, और दीज आर द रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल विथ डिफरंट हॅलोजिनेटिंग एजंट, असं सुद्धा आपण या रिएक्शन्सना डिफाईन करू शकतो. ज्या पद्धतीने इथं PCl3 वापरलाय किंवा PCl5 वापरलाय, त्याच पद्धतीने आपण PBr5 हे सगळे रिएजंट्स आपण यूज करू शकतो आणि त्या करस्पॉन्डिंग हॅलोजननं आपण OH ग्रुपला सबस्टिट्यूट करू शकतो. बाकीचे एक्झाम्पल सेमच असणार आहेत, त्यात काही फारसं डिस्कस करण्यासारखं नाही. सो या रिएक्शनसाठी एवढे एक्झाम्पल्स पुरेसे आहेत. ओके, हवं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रॅक्टिस क्वेश्चनची लिंक देणार आहे, त्याच्यामध्ये ते एक एक्झाम्पल्स देईन, तुम्ही ते सोडवा आणि त्यांचे उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. इथं नेक्स्ट रिएक्शन आपण डिस्कस करू. आता चौथी रिएक्शन ऑफ अल्कोहोल, अल्कोहोलची चौथी रिएक्शन आपल्याला डिस्कस करायची आहे, ज्याला आपण म्हणणार आहे चौथी रिएक्शन. ॲक्च्युली ही रिएक्शन एकदा येऊन गेलेली आहे, डिहायड्रेशन HYDRATION, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलचं डिहायड्रेशन या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डिहायड्रेशन या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना चांगलाच माहिती आहे. डिहायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्युलचं रिमूव्हल ऑफ H2O. इथं आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया मायनस ऑफ H2O. ओके, रिमूव्हल ऑफ H2O म्हणजे डिहायड्रेशन रिएक्शन. आता डिहायड्रेशनमध्ये आपल्याला 2-3 वेगवेगळे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. काही प्रायमरी अल्कोहोलचे एक्झाम्पल घेऊ, 1-2 सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल बघू आणि टर्शरी अल्कोहोलचं सुद्धा एक एक्झाम्पल डिस्कस करू. तर डिहायड्रेशनसाठी काय वापरायचं, तर डिहायड्रेशन आपल्याला करायचं आहे तर डिहायड्रेटिंग एजंट वापरायला लागेल. जसं आपण हॅलोजिनेशन करायचं असेल तर हॅलोजिनेटिंग एजंट वापरतो, ब्रोमिनेशन करायचं असेल तर ब्रोमिनेटिंग एजंट वापरतो, तसं डिहायड्रेशन करण्यासाठी डिहायड्रेटिंग एजंट वापरायला लागतो. डिहायड्रेशन करण्यासाठी तर जनरली ऑर्गॅनिक रिएक्शन्समध्ये किंवा रिएक्शन्समध्ये पर्टिक्युलरली
कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा H2SO4 95% 60% H2SO4 हा H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून वापरला जातो. बऱ्याच रिएक्शन्समध्ये डिहायड्रेशनसाठी H2SO4 चा वापर डिहायड्रेटिंग एजंट म्हणून केला जातो. इथे सुद्धा आपण काही रिएक्शन्स अशाच बघणार आहोत डिहायड्रेशनसाठीच्या. एक एक्झाम्पल घेऊया आपण. प्रायमरी अल्कोहोलचं फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. CH3CH2 CH2OH. ओके, 3 कार्बनचा अल्कोहोल, प्रोपिल अल्कोहोल घेतला आपण. दिस इज द प्रायमरी अल्कोहोल, बरोबर, प्रायमरी अल्कोहोल. याच्यामध्ये आपण 60% H2SO4 वापरला, हीट केला याला आपण. 60% H2SO4 वापरला, डिहायड्रेटिंग एजंट. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, इथे हीटचा सिम्बॉल लिहिला आहे. तर ह्या सगळ्या रिॲक्शन्स, डिहायड्रेशनच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या सगळ्या रिॲक्शन्स अल्कोहोलसाठीच्या अबोव 100 डिग्री सेल्सिअस होत असतात. म्हणजे काही रिॲक्शन्स 150 डिग्रीला होतात, काही रिॲक्शन्स 200ला होतात, काही रिॲक्शन इव्हन हायर टेम्परेचर 250-300 डिग्री सेल्सिअस इतके सुद्धा टेम्परेचरपर्यंत त्याला रिक्वायरमेंट असू शकते. ओके, सो डिहायड्रेटिंग एजंट वापरला. डिहायड्रेशन होणार म्हणजे काय होणार, तर ज्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच आहे ज्या कार्बनला, त्या कार्बनवरचा OH ग्रुप निघून जाणार आहे, बरोबर, आणि त्याच्या ॲडजस्टंट कार्बनवरचा एक हायड्रोजन पण रिप्लेस होतो किंवा निघून जातो. रिप्लेस होतो म्हणण्यापेक्षा इलिमिनेट होतो, बरोबर, इलिमिनेट होतो. हायड्रोजन निघून जातो आणि जाताना 2 इलेक्ट्रॉन देऊन जातो या अल्केन मॉलिक्यूलला. अल्केन मॉलिक्यूलमधल्या कार्बनला 2 इलेक्ट्रॉन देऊन जातो. या कार्बन हायड्रोजन बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन इकडे ट्रान्सफर होतात. म्हणजेच हा हायड्रोजन इथनं काय म्हणून बाहेर पडेल, H+ म्हणून बाहेर पडेल. सो हा H+ बाहेर पडेल आणि इथनं हा OH- बाहेर पडेल. इथं डिहायड्रेशन होईल, -H2O, बरोबर, डिहायड्रेशन होईल, H2O बाहेर पडेल. H2O बाहेर पडल्यानंतर हा कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होईल. आपण प्रॉडक्टचं स्ट्रक्चर लिहूया. CH3 पुढे काय अटॅच आहे, CH, बरोबर. हा हायड्रोजन तर निघून जाणार आहे, म्हणजे इथला एक हायड्रोजन कमी होईल. इथे असेल डबल बॉन्ड, कारण हे इलेक्ट्रॉन्स या 2 कार्बनमध्ये ट्रान्सफर होत आहेत. सो इथे येईल डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार होईल, बरोबर. आणि पुढचा हा CH2 शिल्लक राहिला आहे फक्त, कारण OH निघून गेलाय, बरोबर. सो यू विल गेट हिअर अल्कीन मॉलिक्यूल, ज्याला आपण प्रोपीन असं म्हणू, PROPENE. अल्केनचं कन्व्हर्जन, अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशात झालं, प्रोपीन मॉलिक्यूल, म्हणजे अल्कीनमध्ये कन्व्हर्जन झालं. या टाईपच्या रिॲक्शनला आपण इलिमिनेशन असं म्हणतो. इलिमिनेशन रिॲक्शन, इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन का म्हणायचं, डिहायड्रेशन जरी नाव दिलेलं असलं तरी ही टाईप रिएक्शनची कुठली आहे, तर इलिमिनेशन. जसं मागे आपण बोललो हॅलोजननं सबस्टिट्यूशन रिएक्शन्स बघितल्या होत्या, पहिल्या 3 रिएक्शन्स. तर सबस्टिट्यूशन रिएक्शनमध्ये काय होतं, रिप्लेस होतो. एक फंक्शनल ग्रुप दुसऱ्याला रिप्लेस करतो, OH ग्रुपच्या जागेवरती हॅलोजन येतो. तसं ह्या रिएक्शनमध्ये काय होतं, तर H2O इथनं बाहेर पडतो, इलिमिनेट होतो, म्हणून या रिएक्शनच्या टाईपला म्हटलेलं आहे इलिमिनेशन रिएक्शन. आणि यू मस्ट नो दॅट द प्रॉडक्ट ऑफ इलिमिनेशन इज ऑलवेज मल्टिपल बॉन्ड फॉर्मेशन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हे इलिमिनेशनचे प्रोडक्ट्स असतात जनरली. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अल्कोहोल फॉर डिहायड्रेशन रिएक्शन वेअर इलिमिनेशन टेक्स प्लेस ऑफ H2O इलिमिनेटेड अँड यू गेट हिअर अल्कीन ॲज अ प्रॉडक्ट मॉलिक्यूल. सेकंडरी अल्कोहोलचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. तुम्ही बघितलं असेल तर प्रायमरी अल्कोहोलमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड शेवटी तयार झाला, बरोबर आहे. शेवटी म्हणजे काय, कार्बनची ही चेन होती CH3 CH आणि त्याच्या पुढे CH2. सो टर्मिनलला डबल बॉन्ड तयार होतो प्रायमरी अल्कोहोलच्या डिहायड्रेशन नंतर. त्याच्यानंतर आपण काय करूया, सेकंडरी अल्कोहोलचं एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH आणि CH3 आणि OH ग्रुप आता इथे प्रेझेंट आहे. कुठे, सेंटरच्या कार्बनला, सेकंड नंबर कार्बनला OH ग्रुप प्रेझेंट आहे. इथं परत आपण हीट दिली, 95% H2SO4 पण वापरला, H2SO4. ओके, आणि परत इथे वॉटर इलिमिनेट झाला. आता इथं इलिमिनेशन होईल, पण इथे इलिमिनेशनचे 2 प्रोडक्ट्स पॉसिबल आहेत. 2 म्हणजे कसं, आपल्याला नेहमीच्या पद्धतीप्रमाणे OH- इथनं निघून जाणार आहे, OH इथनं निघून जाईल. पण हायड्रोजन ज्यावेळेस इलिमिनेट व्हायचा असतो त्यावेळेला या कार्बनवरती पण हायड्रोजन आहेत, कारण हायड्रोजन कुठनं जातो, ॲडजस्टंट कार्बनवरनं जातो. OH ग्रुप म्हणजे हा फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुपचा जो कार्बन आहे त्याला आपण अल्फा कार्बन असं म्हणतो, बरोबर. आणि हायड्रोजन जो जातो तो अल्फा कार्बनच्या बाजूच्या कार्बनवरनं, म्हणजे बीटा इलिमिनेशन इथे होतं. बीटा कार्बनवरनं काय होतो, हायड्रोजन निघून जातो. या प्रोसेसला, बीटा प्रोसेसवरनं, बीटा कार्बनवरनं जर हायड्रोजन निघून जात असेल तर त्याला बीटा इलिमिनेशन, ELIMINATION, बीटा इलिमिनेशन असं म्हटलं जातं, असं म्हणण्याची हे आहे.
असं म्हटलं जातं. सो बीटा इलिमिनेशन होतं म्हणजे काय होतं तर बीटा कार्बनवरचा हायड्रोजन इथं रिमूव्ह होतो. आता एक लक्षात घ्या, इथे दोन टाईपचे बीटा कार्बन आहेत. एक आहे CH2, इकडच्या साईडला जो आहे तो CH2 आहे, ज्याच्यावरती आणखीन एक अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे CH2 वरती, आणि हा दुसरा CH3 अल्किल ग्रुप आहे. हा याच्यावरती पुढे काही सबस्टिट्यूशन नाही, हा एकच CH3 ग्रुप आहे ज्याच्यावर पुढचं दुसरीकडे काही सबस्टिट्यूशन नाही. सो हे दोन प्रकारचे बीटा कार्बन झाले, एक आहे CH2 आणि दुसरा आहे CH3. एक आहे सबस्टिट्यूटेड बीटा कार्बन, एक अनसबस्टिट्यूटेड बीटा कार्बन. अनसबस्टिट्यूटेड का म्हटलं कारण CH3च्या पुढे काही सबस्टिट्यूशन नाही. इकडे CH2 वरती काय आहे CH3 ग्रुपचं सबस्टिट्यूशन आहे, म्हणून हा सबस्टिट्यूटेड बीटा कार्बन. मग आता दोन प्रोडक्ट्स पॉसिबल आहेत. एक जर इकडनं जर हायड्रोजन गेला, OH इथून गेला आणि हायड्रोजन इथून गेला, तर एक प्रोडक्ट मिळेल अशा टाईपचा CH3, इथे येईल CH, कारण इथनं हायड्रोजन निघून जाणार आहे, CH शिल्लक राहील, डबल बॉन्ड CH आणि पुढे येईल CH3. हा एक पॉसिबिलिटी असलेला प्रॉडक्ट आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, इकडच्या CH3 वरनं जर निघून गेला प्रोटॉन, तर दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे CH3 CH2, हा CH2 जशाला तसा राहील, पुढे इथनं OH निघून जाणार आहे, तिथं येईल CH आणि इकडे CH2, कारण काय या CH3 वरचा एक हायड्रोजन निघून जाईल, बीटा कार्बनवरचा एक हायड्रोजन, सो टर्मिनल डबल बॉन्ड येईल इथे. या केसमध्ये डबल बॉन्ड हा शेवटी येईल, अल्केन चेनच्या शेवटी डबल बॉन्ड येईल. सो आता इथे दोन प्रोडक्ट्स तयार झाले, याला म्हणायचं 2 ब्युटीन किंवा ब्यूट 2 इन, याचा आयुपॅक नॉमेनक्लेचर ब्यूट 2 इन असं करता येईल, आणि याचा आयुपॅक नॉमेनक्लेचर ब्यूट 1 इन, BUT1ENE, बरोबर. 2 ब्युटीन आणि 1 ब्युटीन असे दोन वेगवेगळे प्रोडक्ट्स पॉसिबल आहेत. मग आता इथे नक्की काय होईल, सेकंडरी अल्कोहोल येतो त्यावेळेला हा प्रश्न उद्भवतो, 100% उद्भवतो. सेकंडरी अल्कोहोलच्या बाबतीत, पर्टिक्युलरली टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीत सुद्धा हा प्रश्न येतो, ज्या वेळेला तुम्हाला OH ग्रुप सेंटरच्या कार्बनवरती असतो आणि इकडच्या साईडला आणि तिकडच्या साईडला दोन्ही साईडनं वेगवेगळ्या टाईपचे कार्बन जर प्रेझेंट असतील तर मात्र हा प्रश्न येतो. मग आता इथे काय आहे, हा जो डबल बॉन्ड तयार झालाय 2 ब्युटीन ज्याला म्हणतो आपण, तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. त्या कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये अल्किल ग्रुपचं सबस्टिट्यूशन दोन्ही साईडला आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर या कार्बनवरती डबल बॉन्डेड जे दोन कार्बन आहेत ते या कार्बनवरती सुद्धा अल्किल ग्रुप आहे आणि या कार्बनवरती सुद्धा अल्किल ग्रुपचं सबस्टिट्यूशन आहे. या डबल बॉन्डमध्ये तसं नाही आहे. या डबल बॉन्डच्या एक साईडला अल्किल ग्रुपचं सबस्टिट्यूशन आहे, CH3 CH2 या मोठ्या अल्किल ग्रुपचं सबस्टिट्यूशन आहे, पण दुसऱ्या कार्बनवरती अल्किल ग्रुप नाहीत, नुसते दोन हायड्रोजनच आहेत. मग इथे ठरवायचं कसं कोणता मिळेल प्रोडक्ट, दोन्ही मिळतात बरं का, असं नाही की हा एकच मिळतो किंवा तोच एक मिळतो. मिक्सचर ऑफ प्रोडक्ट इथं पण मिळतं, पण इथे एक जास्ती प्रमाणात तयार होतो आणि दुसरा कमी प्रमाणात येतो. जो जास्ती प्रमाणात तयार होतो त्याला आपण मेजर प्रोडक्ट असं म्हणतो, MAJOR मेजर प्रोडक्ट, आणि जो कमी प्रमाणात तयार होतो त्याला आपण मायनर MINOR मायनर प्रोडक्ट असं म्हणतो. सो मेजर आणि मायनर असे दोन प्रोडक्ट्स तयार होतात, कमी प्रमाणात आणि जास्ती प्रमाणात तयार होणारे. सो आता इथे नक्की कोणता हा जास्ती प्रमाणात का तयार होतो त्याचं रिझन दिलं पाहिजे. तर जसे ॲडिशन रिॲक्शनचे जे दोन रूल्स आहेत, कुठले, मार्कोनिकॉफ ॲडिशन आणि अँटी मार्कोनिकॉफ ॲडिशन, तसंच इलिमिनेशन रिॲक्शनचे सुद्धा दोन रूल्स आहेत. कुठला, सेटजेव रूल, पहिल्याचं नाव आहे सेटजेव रूल, SETZEV सेटजेव रूल, बरोबर, आणि दुसरा रूल आहे तो हॉफमन रूल, HOFFMANN हॉफमन रूल. सो सेटजेव रूल आणि हॉफमन रूल हे दोन प्रोडक्ट्स आहेत आणि या प्रोडक्ट्स मधून मिळणार, या रूल्सनुसार जे मिळणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांना सेटजेव प्रोडक्ट आणि हॉफमन प्रोडक्ट असं म्हटलं जातं. ओके, सो आता या रिॲक्शनमध्ये काय मिळेल तर जनरली रिॲक्शन प्रिफर्स, डिहायड्रेशन रिॲक्शन प्रिफर्स सेटजेव इलिमिनेशन प्रोडक्ट. सेटजेव रूलनं जे इलिमिनेशन होतं ते तो प्रोडक्ट डिहायड्रेशन रिॲक्शन प्रिफर करते. रूल काय सांगतो सेटजेव रूल, तर रूल असं सांगतो, इन द इलिमिनेशन डिहायड्रेशन इलिमिनेशन रिॲक्शन द प्रोटॉन इज रिमूव्ड फ्रॉम दॅट बीटा कार्बन ॲटम विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. प्रोटॉन कुठनं जातो तर ज्या कार्बनकडे कमीत कमी हायड्रोजन आहेत, ज्या कार्बनकडे कमीत कमी हायड्रोजन आहेत त्या कार्बनवरनं प्रोटॉन इलिमिनेट होतो. आता या CH3 मध्ये 3 हायड्रोजन आहेत, CH2 मध्ये 2 हायड्रोजन आहेत, सो प्रोटॉन कुठनं रिमूव्ह होईल, या ठिकाणावरनं रिमूव्ह होईल असं सेटजेव रूल सांगतो आणि तोच मेजर प्रोडक्ट म्हणून आपल्याला डिहायड्रेशनमध्ये मिळतो. इलिमिनेशन, हॉफमन इलिमिनेशनमध्ये
टर्मिनल कार्बन किंवा जिथे कमी कार्बनची संख्या आहे सबस्टिट्यूशनचं किंवा जिथे हायड्रोजनची संख्या जास्ती आहे तिथनं इलिमिनेशन होतं. आणि जनरली हॉफमन इलिमिनेशनचा प्रोडक्ट हा टर्मिनल अल्काइन हा जनरली असतो. प्रत्येक वेळेला मिळतोच असं नाही, कंपल्शन नाही, पण टर्मिनल अल्किन मेजर प्रोडक्ट म्हणून हॉफमन इलिमिनेशनमध्ये मिळत असतो. या ठिकाणी जेव्हा आपण डिहायड्रेशन करतो सिम्पल प्रोसेसनं, जेव्हा H2SO4 वापरून डिहायड्रेशन करतो त्यावेळेला सेडझेव प्रोडक्ट जो असतो तो मेजर प्रोडक्ट मिळतो. आणि हॉफमन प्रोडक्ट जो असतो म्हणजे जो इलिमिनेशनमध्ये हॉफमन प्रोडक्ट रूलनं इलिमिनेशन होतं तो प्रोडक्ट आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये म्हणजेच मायनर प्रोडक्ट म्हणून मिळतो. सो हे दोन रूल्स महत्त्वाचे आहेत, इलिमिनेशन रिॲक्शनमधले सगळ्यात महत्त्वाचे रूल्स आहेत आणि ते लक्षात ठेवले पाहिजेत आपल्याला. एकाचं नाव आहे सेडझेव इलिमिनेशन रूल, दुसऱ्याचं नाव आहे हॉफमन इलिमिनेशन रूल. प्रायमरी अल्कोहोलच्या बाबतीत असे कंजेशन येत नाहीत, कारण प्रायमरी अल्कोहोलमध्ये OH ग्रुप टर्मिनललाच असतो शेवटी आणि त्याच्या ॲडजस्टंट कार्बनवरनंच हायड्रोजन जातो, बरोबर आहे. त्यामुळे तिथे असा प्रश्न उद्भवत नाही. हा प्रश्न कुठे उद्भवतो, सेकंडरी अल्कोहोल जर रिॲक्टंट म्हणून घेतला असेल, हा मॉलिक्यूल जो घेतलाय तो आपण सेकंडरी अल्कोहोल घेतलाय, बरोबर. सो सेकंडरी अल्कोहोल हा जर रिॲक्टंट असेल किंवा टर्शरी अल्कोहोलमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम उद्भवतो की कुठल्या टाईपचा प्रोडक्ट मेजर मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या रूलनं जायला पाहिजे, सेडझेव इलिमिनेशन रूल हा फॉलो करायला पाहिजे. पर्टिक्युलरली डिहायड्रेशन रिॲक्शनच्या बाबतीत वेन यू आर युझिंग द H2SO4 ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट यू शुड फॉलो द सेडझेव इलिमिनेशन रूल फॉर द फॉर्मेशन ऑफ मेजर प्रोडक्ट. ओके, सो दिस इज वॉट अबाउट द डिहायड्रेशन रिॲक्शन. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया डिहायड्रेशन रिॲक्शनमध्येच. हे सगळे रिॲक्शनचे एक्झाम्पल्स आत्तापर्यंत जे आपण बघितले वेगवेगळे हॅलोजिनेशन बघितलं किंवा डिहायड्रेशन बघितलं, आपण ओपन चेन स्ट्रक्चर्स घेतले सगळीकडे. एक एक्झाम्पल सायक्लिक स्ट्रक्चरचं सायक्लो अल्केनचं सुद्धा एक्झाम्पल बघू आपण एक. फॉर एक्झाम्पल दिस इज द सायक्लोहेक्झॅनॉल. ओके, दिस इज द सायक्लोहेक्झॅनॉल. सो हायड्रोजन कुठनं रिमूव्ह होईल, एकतर या कार्बनवरनं किंवा या कार्बनवरनं. दोन्ही साईडला सबस्टिट्यूशन नाही आहे, सो दोन्ही इक्विव्हॅलंट कार्बन आहेत. आणि इथं जर तुम्ही H2SO4 वापरला 90% H2SO4 यू हिटेड धिस टू अबाउट किती 300 डिग्री सेल्सिअस. फॉर एक्झाम्पल 300 डिग्री सेल्सिअसला हीट केलं, H2O रिमूव्ह होईल. आयदर इकडनं काढा किंवा इकडनं काढा, कुठल्या एका साईडनं H2O काढला तर आपल्याला मिळेल सायक्लोहेक्झीन. काय मिळेल, अल्किन मिळेल, बरोबर. सायक्लोहेक्झीन हा अल्किन प्रोडक्ट इथे आपल्याला तयार झालेला बघायला मिळेल. हा झाला सायक्लोहेक्झॅनॉल आणि हा झाला सायक्लोहेक्झीन. सो अशा टाईपनं वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये डिहायड्रेशन रिॲक्शन म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन होऊन आपल्याला अल्किन्स हे प्रोडक्ट तयार झालेले बघायला मिळतात. आता डिहायड्रेशन रिॲक्शन सोबतच H2SO4 सोबत जेव्हा रिॲक्शन होते त्यावेळी आपल्याला दुसरा एक प्रोडक्ट तयार झालेला बघायला मिळतो. कुठला प्रोडक्ट तयार होतो तर एक व्यवस्थित लक्ष द्या, CH3CH2OH हा अल्कोहोल आपण घेतलाय, लक्षात ठेवा हा अल्कोहोल आपण घेतलाय. तर H2SO4 आपण जेव्हा घेतो त्यावेळेला त्या डिहायड्रेशनमधनं अल्किनच्या ऐवजी दुसरा एक साईड प्रोडक्ट सुद्धा मिळण्याची पॉसिबिलिटी असते. कुठला प्रोडक्ट मिळण्याची शक्यता, बघा दोन मॉलिक्यूल जर घेतले अल्कोहोलचे, अल्कोहोल जर एक्सेसमध्ये घेतलेला असेल आणि तुम्ही त्याला H2SO4 सोबत कॉन्क H2SO4 सोबत हीट केलं, H2SO4 सोबत त्याला आपण हीट केलं, तर हीट केल्यानंतर यातनं दुसरं इलिमिनेशन होऊन डिहायड्रेशन रिॲक्शन होऊन मायनस ऑफ H2O आपल्याला काय मिळतं बघा, CH3CH2 हा ऑक्सिजन. इथे दोन मॉलिक्यूल घेतलेत आपण अल्कोहोलचे, एक ऑक्सिजन शिल्लक राहिला, दोन मॉलिक्यूलमधल्या OH पैकी एक ऑक्सिजन शिल्लक राहिला आणि उरलेला जो अल्किल ग्रुप आहे CH2CH3 दुसऱ्या मॉलिक्यूलमधला तो याला अटॅच झाला. याला आपण इथर असं म्हणतो. दिस इज द डाय इथिल इथर असं याचं नाव, बरोबर. हा झाला इथर फंक्शनल ग्रुप. कार्बन ऑक्सिजन कार्बन अशी जी लिंकेज असते याला आपण इथर लिंकेज असं म्हणतो किंवा इथर फंक्शनल ग्रुप असं म्हणतो. आणि ही जी रिॲक्शन आहे कुठली इथर फॉर्मेशनची, ही रिॲक्शन जी आहे तिला म्हणायचं इथरिफिकेशन रिॲक्शन. काय म्हणायचं, इथरिफिकेशन. जसं इस्टरिफिकेशन रिॲक्शन असते तशीच इथरिफिकेशन रिॲक्शन. का तर इथर तयार होतो या कंपाऊंडमध्ये. अल्कोहोल दोन अल्कोहोलचे मॉलिक्यूल H2SO4च्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट होतात आणि त्यांच्यापासून एक इथर मॉलिक्यूल तयार होतो, त्याला म्हणतो आपण इथरिफिकेशन रिॲक्शन. सो डिहायड्रेशन झाल्यानंतर अल्किन पण मिळण्याची पॉसिबिलिटी असते आणि इथरिफिकेशन रिॲक्शन होण्याची सुद्धा पॉसिबिलिटी असते. पण ही पॉसिबिलिटी कुणात जास्त असते तर प्रायमरी अल्कोहोल जेव्हा तुम्ही घेता,
प्रायमरी अल्कोहोल जेव्हा आपण घेतो त्यावेळेला इथरिफिकेशनची पॉसिबिलिटी जास्त असते, डिहायड्रेशनपेक्षा इथरिफिकेशन होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीत इथरिफिकेशन इज नॉट अ प्रिफरेबल रिएक्शन बट द डिहायड्रेशन राइज टू द इलिमिनेशन रिएक्शन. डिहायड्रेशन गोज टू द इलिमिनेशन रिएक्शन देन इथरिफिकेशन रिएक्शन. या इथरिफिकेशनचं अजून एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल बघूया आपण. सायक्लिक इथर पण तयार करता येतात या रिएक्शनमधनं. काय कसं ते बघा. OH CH2 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 किती झाले 1 2 3 4 5 CH2 आणि हा OH. दिस इज द डायॉल मॉलिक्यूल, पेंटेन डायॉल, पेंटेन 1,5 डायॉल. 1 कार्बनला आणि 5th कार्बनला दोन्ही ठिकाणी OH ग्रुप आहे म्हणून याला आपण, या फंक्शनल ग्रुपला आपण डायॉल असं म्हणतो. 2 अल्कोहोल फंक्शनल ग्रुप असलेला मॉलिक्यूल 1,5 पेंटेन डायॉल असं लिहूया आपण, किंवा पेंटेन PENTANE 1,5 डायऑल असं याला नाव आपण देऊ शकतो. या 1,5 पेंटेन डायॉलमध्ये आपण H2SO4 टाकला, कॉन्क H2SO4 याला हीट केलं आपण तर परत एकदा डिहायड्रेशन रिएक्शन होते. आणि आता इथं बघा 1 2 3 4 5 कार्बन आहेत आणि यातला एक समजा असं आपण गृहीत धरू की इथला OH गेला आणि इथला हायड्रोजन गेला. H2O जो रिमूव्ह होतो तर त्या H2O रिमूव्ह होण्यामध्ये इथल्या OH आणि या हायड्रोजननं पार्टिसिपेट केलं तर OH आणि H प्लस दोन्ही मिळून कंबाईन होऊन H2O बाहेर पडला. शिल्लक काय राहिलं, इथला CH2 फक्त शिल्लक आहे. CH2 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 आणि इकडचा हायड्रोजन फक्त गेलाय, ऑक्सिजन या कार्बन सोबत शिल्लक आहे. मग हे जर आपण कंबाईन केलं, जसं 2 अल्कोहोलचे मॉलिक्यूल मागच्या रिएक्शनमध्ये जोडले होते प्रायमरी अल्कोहोलचे, तसेच हे सुद्धा 2 प्रायमरी अल्कोहोलचे हायड्रॉक्सी ग्रुप आहेत आणि हे जर कंबाईन झालं तर आपल्याला अशा टाईपचा सायक्लिक प्रोडक्ट तयार झालेला बघायला मिळतो. ऑक्सिजन हा सायकलचा पार्ट म्हणून तयार होतो. ओके, सो सायक्लिक इथर सुद्धा आपल्याला या रिएक्शन्समधनं तयार करता येतात, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, इथरिफिकेशन. ETHERIFICATION इथरिफिकेशन रिएक्शन असं याला आपण नाव दिलेलं आहे. सो या सगळ्या 4 रिएक्शन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले आहेत. कुठल्या कुठल्या, पहिली रिएक्शन आपण हॅलोजन ॲसिडसोबत डिस्कस केली, ज्याच्यामध्ये HCl HBr HI यांच्या वेगवेगळ्या रिएक्शन्स वेगवेगळ्या अल्कोहोलसोबत, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोलसोबत डिस्कस केले आपण. त्यात कुठल्या टाईपचे प्रोडक्ट्स मिळतात ते पण आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर आपण थायोनिल क्लोराईडसोबतची रिएक्शन डिस्कस केली, सेकंड रिएक्शन ऑफ अल्कोहोल. त्याच्यानंतर तिसरी रिएक्शन आपण डिस्कस केली ती फॉस्फरस हॅलाइडसोबतची, जसं PCl3 PBr3 PCl5 PBr5 वगैरे वगैरे PI5 यांच्यासोबतच्या रिएक्शन्स आपण डिस्कस केल्या थर्ड रिएक्शनमध्ये. आणि चौथी रिएक्शन आपण जी डिस्कस केली आत्ताच त्याला आपण डिहायड्रेशन असं म्हटलं होतं. डिहायड्रेशन ही इलिमिनेशन टाईपमधली रिएक्शन आहे, ज्या वेळेला H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट आपण वापरतो त्यावेळेस प्रायमरी अल्कोहोल कसा रिएक्ट होतो, सेकंडरी अल्कोहोल कसा रिएक्ट होतो, टर्शरी अल्कोहोल कसा रिएक्ट होतो, या सगळे एक्झाम्पल्स आपण स्टडी केले. या डिहायड्रेशनमधलीच अजून एक प्रायमरी अल्कोहोलची साईड रिएक्शन असं म्हणू शकतो आपण, ज्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतो, इथर असं म्हणतो, ज्याला आपण इथरिफिकेशन रिएक्शन असं म्हणतो. सो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. उरलेल्या ज्या रिएक्शन्स आहेत आपण त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. या व्हिडिओमध्ये जेवढ्या रिएक्शन्स आपण डिस्कस केल्या त्यांचे काही प्रॅक्टिसचे एक्झाम्पल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ते एक्झाम्पल्स सोडवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कंटेंट समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा केम लर्निंगला. धन्यवाद.